ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 की 2026 हे अद्याप अंधातरी आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी निवडणूक प्रक्रिया मात्र चालू झालेली आहे। 20 नोव्हेंबर पासून मतदार याद्या वाटप सुरू करण्यात आलेलं आहे, पण या याद्यांवर काम करून हरकती आणि सूचना देण्यासाठी 27 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयामध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार याद्या घेण्यासाठी जात आहेत। त्याच्याकडे पुरेशा प्रमाणामध्ये अजून तरी छापील याद्या उपलब्ध नाहीत। ते नाव नोंदवून त्यांना 1-2 दिवसांची मुदत देत आहेत। जर याद्यांचं वाटप झालेलं नसेल तर इतकी तोकडी मुदत ही हरकत आणि सूचना घेण्यासाठी पुरेशी आहे का? मंजूर नकाशा आणि त्यामधील मतदार संख्या, मतदार यादीमधील संख्या यामध्ये काही हजारांची तफावत आहे। ही देखील गंभीर बाब यामध्ये दिसून आलेली आहे। हे एका प्रभागाचं निरीक्षण आहे, असं ठाणे महानगरपालिकेत 33 प्रभाग आहेत। नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीमध्ये करण्यात आलेली आहे। एकूण मतदार संख्या अंदाजे 16,49,000 एवढी आहे आणि त्यामध्ये साधारण 4 लाखाच्या आसपास वाढीव मतदान आहे। याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागामध्ये 20-25,000 किंवा 25% मतदार संख्या वाढलेली आहे। या सगळ्यांचा विचार करून निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेत असल्याचं दिसून येते आणि सर्व प्रशासन त्यांना अनुकूल अशी भूमिका घेत आहे। या गोष्टीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतलेला आहे। या संदर्भात मनसेचे नेते अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे आणि टीम ठाणे महानगरपालिकेत निवडणूक विभाग कार्यालयात जाऊन त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सदर विभागाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त बाळूशी पडे जागेवर नव्हते, तर अविनाश जाधव यांनी त्यांना फोन केला असता आपण भिवंडीला लग्नाला जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। यानंतर अविनाश जाधव यांनी तीव्र निषेध देखील व्यक्त केला आहे। निवडणूक अधिकारीच गायब आहे, लग्नाला गेलाय, ऑन ड्युटी तो लग्नाला निघून गेलाय आणि ठाण्यात कालपासून ज्या प्रारूप याद्या दिल्या त्यात एवढा घोळ आहे की जो असलेला मूळ नकाशा आणि असलेल्या मूळ याद्या यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आहे। आणि असेच तफावत करून आता एक बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग त्यांनी इकडे आणली तर फक्त एकच मतदार आहे, बरोबर आहे। म्हणजे याचा अर्थ जेव्हा फायनल यादी येईल त्यावेळेला तर 100-150 बोगस मतदान टाकणार ही लोक। तो पुढच्या बोगस याद्यांमध्ये तो जे काही प्लॅनिंग आहे ते त्या लोकांनी ह्या आत्ताच्या या प्रारूप यादीमध्ये केलं आणि त्याचाच आम्ही जाब विचारायला आलो होतो। त्याला बहुतेक आम्ही येण्याची कुणकुण लागली आणि ते पळून गेला। तो त्याला पेपरच सांगतो, त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रागाला सामोरे जावं लागेल का अशा बोगस यादींसंदर्भात का वाटतं? निवडणूक आयोगाचा 16 जुलैचा जो राज्य निवडणूक आयोगाचा 16 जुलैचा जो GR आहे त्याच्यानुसार जो कोणी निवडणूक अधिकारी असेल त्यांनी जिथे बॉर्डर आहेत, 2 प्रभागाच्या बॉर्डर आहेत, तिथे जायला पाहिजे, त्या इमारतींची पाहणी करायला हवी, त्याचा पंचनामा करायला हवा आणि मग किती मतं कुठल्या यादीत येतील हे ठरवायला हवं होतं। खरं यांनी कुठलीही गोष्ट केली नाही, यांनी कार्यालयात बसून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच प्रचंड मोठ्या प्रमाणात मतांची उलथापालथ झालेली आहे। ठाणे 16,49,000 मतं ठाण्यात होती, आत्ता अचानक ठाण्यामध्ये 4.25 लाख मतं वाढलेत, म्हणजे जवळजवळ 25% मतदान वाढले। हे वाढलेलं 25% मतदान कुठलं आहे हे शोधण्याचं काम जर करायचं असेल तर 7 दिवसात हे काम होणार नाही, याच्यासाठी आम्हाला वाढीव मदत लागेल। स्वतः राज ठाकरे बोलले मतदान होऊन देणार नाही, या निवडणुका होऊन देणार नाही। अशा प्रकारे जर 25% मतदान जर 4 महिन्यात वाढणार असेल तर 25% लोक 4.25 लाख नवीन मतदार आले कुठून? तर या सर्व प्रश्नांची प्रश्न विचारायला आम्ही त्यांना आलो होतो। आम्ही येण्याची खबर लागताच अधिकारी पळून गेले। ठाणे बदलतोय का येणाऱ्या काळात? ठाणे बदलतंय, ठाण्यामध्ये बोगस कारभार वाढतोय, भ्रष्टाचार होतोय, चोऱ्या होत आहेत, अशा प्रकारे आमचं ठाणे बदलतोय। वेळ दिली का पुन्हा निवडणूक आयोगाने? त्याला द्यावंच लागेल।